सर. नमस्कार गोविंद बोईने सर. खूप वर्षांनी आपली भेट झाली. 30 सप्टेंबर 1993ला भूकंप झाला. त्या भूकंपानंतर जनकल्याण निवासी विद्यालय या शाळेची निर्मिती झाली. अगदी 93ला दत्त मंदिरच्या शेजारी पत्र्याच्या शेडमध्ये ही शाळा सुरू झाली. त्या दरम्यान 93 ते 95पर्यंत गोविंद बोईने सर हे शिक्षक होते आणि त्यांच्याशी आत्ता गप्पा झाले. आणि परवा 26/7/2026 रोजी माजी विद्यार्थ्यांचा मेळावा आपण घेतलो होतो आणि त्या मेळाव्यामध्ये जे जुने विद्यार्थी होते अगदी पत्र्याच्या शेडमधले 94-95च्या काळातले ते गोविंद बोईने सरांच्या आठवणी काढत होते, विचारत होते. मी गोविंद बोईने सरांना एक सहज प्रश्न विचारतो की त्यावेळेसची एखादी गोष्ट किंवा प्रसंग आठवण आम्हाला सांगता येईल का? आपण थोडंसं सांगावं. 1993चा 30 सप्टेंबर 1993चा अत्यंत दुर्दैवी भूकंप किल्लारी परिसरातल्या 60 गावाला उद्ध्वस्त करून गेला आणि त्यावेळेला जनकल्याण निवासी विद्यालय सुरुवात करण्याची रचना प्रमुख कार्यकर्त्यांनी लातूरामध्ये आखली. 60 गावामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या वतीनं पुनर्वसनासाठी किंवा भूकंपामध्ये योग्य ती मदत करण्यासाठी प्रयत्न केला. भूकंप पहाटे 4 वाजता झालेला होता. जनकल्याण निवासी विद्यालय सुरुवात करण्याच्या अगोदर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या माध्यमातून खूप मोठ्या प्रमाणामध्ये स्वयंसेवकाची रीळ त्या परिसरातील सर्व गावामध्ये पोहोचली आणि भूकंपग्रस्तांना योग्य ती मदत त्या काळामध्ये केली गेली. त्यानंतर सर्वेक्षणाचं काम सुरुवात झालं. भूकंपग्रस्त 60-62 गावामधून जनकल्याण निवासी विद्यालयासाठी विद्यार्थी ज्यांचे आई भूकंपात गेलेले होते, वडील वारलेले होते, परिवारातला कुणी ना कुणी त्या विद्यार्थ्याचा दगावलेला होता, असे 5वी ते 9वीचे विद्यार्थी 376 विद्यार्थिनी आणि विद्यार्थी या जनकल्याण निवासी विद्यालयाच्या पहिल्या टप्प्यामध्ये प्रवेशकर्ते झाले. केशवराज विद्यालयामध्ये या सर्वांचं शालेय रेकॉर्ड ठेवलं गेलं आणि जनकल्याण निवासी विद्यालयाला प्रारंभ झाला आणि लातूरमध्ये एक संस्कार केंद्र चांगल्या प्रकारचं सुरुवात झालं. आज या जनकल्याण निवासी विद्यालयानं त्या काळात विद्यार्थ्यांसाठी एक स्वतःचं निवासी शाळा सुरुवात केल्यामुळं भूकंपग्रस्त विद्यार्थ्यांचे दुःख, आईवडिलाचं मृत्यू, भावाचा मृत्यू अशा दुःखात विद्यार्थ्यांना एकत्र करून त्यांच्यामध्ये आपलं पुन्हा आयुष्य जगण्याची प्रेरणा, उमेद निर्माण करून भविष्यामध्ये होणाऱ्या संघर्षाला हे सगळे विद्यार्थी आत्मबलाने सामर्थ्यशाली बनतील असा संस्कार त्या ठिकाणी दिला गेला. आणि मलाही त्या ठिकाणी शिक्षक म्हणून 93-94 आणि 94-95 सुरुवातीच्या काळामध्ये मला सेवा करण्याची संधी मिळाली. त्यावेळेच्या व्यवस्थापनाला मी मनापासून धन्यवाद देतो आणि सर्व जनकल्याण निवासी विद्यालयाच्या चांगल्या प्रकारच्या स्वरूपामध्ये हे संस्कार केंद्र लातूर शहरामध्ये परिसरात उभं राहिलेलं आहे. जनकल्याण निवासी विद्यालयाच्या भावी वाटचालीसाठी मी सुयश चिंतितो आणि माझे 2 शब्द या ठिकाणी थांबवतो. आपल्या सर्वांना धन्यवाद. धन्यवाद गोविंद बोईने सर. आपली भेट झाली, चांगली गप्पा झाले. भेटूया आपण पुन्हा. धन्यवाद सर.